एवढे चिकू आहेत, मला असं होतंय की किती नेऊ आणि किती नको. आणि हे खूप गोड चिकू असतात, खूप गोड. आपण पण काढे, हाताशी आलेत. हा जो आनंद आहे ना, आपल्या अंगणातल्या झाडावरचे चिकू काढणे. पूर्वी जेव्हा कौलारू घर होतं ना, पणजोबा वगैरे होते, तेव्हा आम्ही इथे आतमध्येच झोपायचो आणि हे चिकू म्हणजे छतावरती पडायचे, कौलांवरती, आणि रात्री दाणकन आवाज यायचा आणि असली भीती वाटायची ना. लहान होतो ना आम्ही तेव्हा. इथे इथे बस रे मोरा, अवनी खाली चारा, चारा खा, पाणी पी, आणि आणि भूल जा. कसं उडून जायचं? बुर उडून जा. सकाळी आम्हाला पाठ होईपर्यंत म्हणून घेतला. सगळ्यांकडून, सगळ्यांच्या हातावर करायचं, हो ना. हे गरुड कसा उडतो दाखव. गरुड कसा उडतो. आता आम्ही आलोय वरती विकास आजोबांकडे, आणि आरोहीने सांगितलं होतं की ती आपल्याला सांदण करून दाखवणार आहे. आरोही म्हणजे अवनीची आई, आरोची आई, आणि माझी काकू. आज आपण करूया फणसाचं सांदण. हा, त्याला आपण आता जॅकफ्रूट पॅनकेक पण म्हणू शकतो. जॅकफ्रूट पॅनकेक. आपण त्याला मॉडर्न नाव देऊ शकतो. नवीन मुलांना मॉडर्न नाही, आम्हाला कोकणातली ऑथेंटिक आणि कोकणी नावासकट. नाही ना. हा, मुलांसाठी पॅनकेक आहे. मुलांसाठी अशी वेगवेगळी नावं देऊ शकतो. बरं, रेसिपी सुरू करण्याआधी मला हिची ओळख करून द्यायची आहे. अवनीला तुम्ही बघितलंय, आरवला तुम्ही बघितलंय, आणि मी सांगितलं की ते माझे छोटे भाऊ बहीण आहेत. त्यांची ही आई म्हणजे ही माझी कोण आहे? बरं, सगळ्यांच्या सोयीसाठी आणि तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी ह्याला आरोही म्हणणार आहे, आणि मी एरवी आरोहीच म्हणते. तर ती आपल्याला आज फणसाचं सांदण शिकवणार आहे. मला स्वतःला येत नाही करता. फणसाचं सांदण हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे मुळात. त्याच्यात त्याला आता काय काय लागतं, तर आपण फणसाचा रस म्हणजे गर, तो तुम्ही दोन्ही प्रकारे वापरू शकता. एकतर जेव्हा फणस आपल्याकडे पिकलेले असतील तेव्हा ताजा त्याचा गर काढून वापरू शकतो, किंवा आपल्याला कधीही सीझनल खायचं झालं, कधीही कुठल्याही सीझन मध्ये, तर तो काढून त्यात थोडासा गुळ घालायचा आणि मग तो डीप फ्रीझर मध्ये ठेवून द्यायचा. गुळ घालून ठेवायचा? गुळ घालून ठेवायचा. मला वाटलं नुसताच स्टोअर करायचा. नाही, थोडासा गुळ घालायचा म्हणजे तो टिकतो चांगला. अगदी वर्षभर टिकू शकतो तो. हा, मग तो फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा, आणि जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आधी 1-2 तास काढून ठेवायचा, म्हणजे ते नॉर्मली येतो. हा, त्याला काय काय लागतं, तर एक फणसाचा रस, बरका का कापा? बरका ना. बरका म्हणजे त्याला रसाळ. रसाळ. फणसाचे दोन प्रकार असतात, एक कापा फणस आणि एक बरका फणस. हा, तर कापा फणस म्हणजे आता त्याच्यात डिफरन्सिएशन थोडक्यात सांगायचं झालं तर तो असा स्टीफ असतो, घट्ट, आणि बरका म्हणजे त्याचा खूप रस येतो, रसाळ म्हणून जास्त रसाळ असतो. तर हे 2 प्रकार आहेत. तर हे बरक्या फणसापासून तयार करतात कारण त्याला रस जास्त असतो. मग त्याला लागतात तांदूळाच्या कण्या. हा, तर तांदूळाच्या कण्या काढायची पण एक पद्धत आहे. तर आपले गावठी तांदूळ म्हणजे जे शेतात आपल्या पिकतात, जुने वापरायचे असतात त्याला. ते जुने तांदूळ घ्यायचे, त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवायचे, वाळवायचे. वाळवल्यावर ते थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे गरम करून घ्यायचे, म्हणजे कोमट व्हायला हवे, हाताला असे कोमट लागायला हवे. हा, ते झाले की मग त्याचे मिक्सरला फिरवून घ्यायचे, पण खूप जोरात नाही. पण तिळ हे करतो ना, दाण्याचं कूट, त्या टाईप थोडेसे रवाळ. मग ते केलात की थोडं चाळून घ्यायचं, म्हणजे वर रवा राहतो, म्हणजे त्याला कण्या म्हणायच्या. म्हणजे छोटे छोटे त्याचे बारके बारके पीसेस होतात, आणि खाली जे पीठ होतं ते बाजूला करायचं. मग ते आपण कण्या वापरतो. ओके. आणि मग त्यात गुळ अर्थात वापरायचा. बाकी काही पण मग गुळ त्याला काही प्रमाण वगैरे असतं? आता आम्ही हे करताना हे बॅटर अर्थात मी तयार करून ठेवलेलं आहे आधी, कारण ते 1.5 तास भिजावं लागतं. अच्छा, तांदूळ आणि ते सांगते ना, 1.5 तास ते ठेवावं लागतं, तेव्हा आपण ते सांदण लावू शकतो. म्हणजे आता इडलीचं पीठ कसं आपण रात्री भिजत घालतो आणि सकाळी इडल्या लावतो, त्या प्रकारे. तर साधारण यात काय केलेलं आहे, 2 वाट्या कण्या, 2 वाट्या तो रस घेतलेला आहे फणसाचा. हा, त्याच्यानंतर त्याला साधारण 3 वाट्यांपेक्षा थोडासा कमी गुळ घातलेला आहे. थोडासा कमी का, तर जास्त जर गुळ झाला, अति गोड झालं की ते चिकट होतं सांदण, म्हणजे त्याचे प्रॉपर असं केक सारखे पीसेस पडणार नाही, असं थोडंसं चिवट होतं किंवा नीट शिजत नाही ते.
त्यामुळे 2 वाट्या जर कण्या असतील तर 3 वाट्यांपेक्षा थोडासा कमी गूळ घ्यायचा ओके. आणि 3 वाट्या तांदूळाच्या कण्या घालायच्या. हे सगळं व्यवस्थित आणि गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा. एकदम बारीक आमच्याकडे चिरून घेतो हा, जसं सोयीचं असेल तसं. ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यात थोडंसं पाणी घालायचं मिक्स करताना, अगदी थोडंसं. आणि ते साधारण हे बॅटर आपण इडलीचं बॅटर जसं करतो ना त्या टाईप कन्सिस्टन्सी असलेलं हे बॅटर बनवायचं. एकदा दाखवूया आपण. येस. मोदक पात्र म्हणजे तुम्ही हल्ली ना त्याच्यात दुसरा ऑप्शन आहे, इडली पात्रात पण आपण लावू शकतो. हा, इडल्यांच्या म्हणजे आकाराचे. बऱ्याच जणांना ना आता केळीची पानं मुंबई सारख्या ठिकाणी मिळत नाही. मग तुम्ही लावणार कशात? मग आपण इडलीचं जे पात्र असतं ना त्यालाच थोडंसं तेल लावून त्यात हे बॅटर घातलं तरी पण इडली सारख्या शेपचं होतं. ही मोदक पात्राची मोदक पात्र दाखवूया आधी. किती जुनं आहे ग. हे बघ. त्यात केळीची पानं घालायची आणि त्या साधारण केळीच्या पानात हे गॅस जॅकफ्रूट केक, जॅकफ्रूट पॅनकेक. येस. कारण हल्ली मुलांना खाण्यासाठी सांदण म्हटल्यावर नाक मुरडतात, मग त्यांना नाव वेगवेगळं द्यायचं. ओके. हे बघा. गॅस मोठा करायचा. हे पण किती. अच्छा, आत काय हे चंबू ठेवले. हा हा हा, नाही तर ते खाली जाईल ना. हे आत ठेवायचं असं आणि हे झाकणवर लावून टाकायचं. येस. आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनी बघायचं. 15-20 मिनिट. हा, म्हणजे आपण हात लावून बघायचा. हाताला जर चिकटलं तर झालेलं नाहीये. ते पूर्ण झालं की हाताला अजिबात चिकटत नाही. किंवा दुसरा सोपा उपाय, हातात कळत नसेल तर आपण सुरीचं टोक टोचून बघायचं. त्याला जर नाही चिकटलं तर ते प्रॉपर झालेलं आहे. केकला वगैरे जसं म्हणजे आपण इडली वगैरे बघतो ना तसंच. साधारण 15 मिनिटं बघायलाच लागत नाही. 15 ते 20 मिनिटात ते होतं व्यवस्थित. आता 15 मिनिटं आपण थांबायचंय थोडं. येस. हे बघ तयार झालंय सांदण. वाफाळलेलं. 15-20 मिनिटं आपण वाफवलं, त्याच्यानंतर फणसाचा केक, फणसाचा पॅनकेक किंवा सांदण हे असं दिसतं. ते कट करताना कुठेही सुरीला लागता नाही. आणि जर आपण गूळ जास्त घातला, आपण 2 वाटीला 3 वाट्यापेक्षा थोडासा कमी घातलाय, तो जर तू 3 वाटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त घातलास अति गोड करण्यासाठी, तर ते असं होत नाही. चिकट होतं, मग ते खायला नाही चांगलं लागत. आणि हे तुपाबरोबर तुपाबरोबर नारळाचा रस काढतात, त्याला आप्रस म्हणतात. तर आधी तूप घालायचं. काय म्हणतात त्याला? आप्रस. आप्रस. हा, म्हणजे नारळाचा रस काढतात, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं आणि आधी असं तूप ओतायचं, मग तो रस घालायचा आणि मस्त खायचं. म्हणजे तूप घालायचं नाही, असं चमच्यानं ओतायचं. हा, म्हणजे ते भिजलं पाहिजे. आणि ते जर व्यवस्थित झालं ना तर आत ते असं ओढून घेतं तूप किंवा दूध. ते असं वर वाहणार नाही तुला. हे फक्त माझ्यासाठी आहे, बाकी कुणालाही मिळणार नाही. राहुल, यश, दूध पण काढलं होतं. हो. हे नारळाचं दूध. हे बघ, ह्याच्यात घातलेलं काही नाही ना. आता गार फ्रीज मध्ये होतं, नाहीतर हे बघ असं आत शोषलं लगेच. नारळाचं. मग तू पण खा ना. नाही, आधी मी. सगळं मग मीच खाणार. ते लावलंय परत. इतकं एक्झॅक्ट झालंय ना. हे लहानपण आहे माझं.
लहानपणी तू म्हणालीस आंब्याचं पण करता येतं हो ना? आंब्याचं पण करतात Same सेम का? रेसिपी सेम, फक्त फणसाच्या रसाच्या ऐवजी आंब्याचा आंब्याचा रस रस. घ्यायचा. हम्म. किंवा आपण थोडा थोडा मिक्स पण करू शकतो, अच्छा. म्हणजे फणसाचं मेन घेऊन त्यात थोडासा आंब्याचा पण घालतात. हा बरोबर. आपल्याला माझ्या आरोही काकूनी छान आता पुढच्या वेळी मी साखर घालणार. आरोहीनी छान छान रेसिपी आपल्याला दाखवली. थँक्यू सो मच. आणि पुढच्या वेळेला मी आले की अशीच काहीतरी एक Yes. पारंपरिक डिश मला करून दाखवायची. नक्की नक्की. आणि त्यावेळेला अवनी पण हवी करायला. येस. कविता आजीने मला दाखवलं की हा फणसाचा रस आहे जो ती काढून ठेवते. ती म्हणाली की 8 इळा काढायच्या, आता काय सांगू, साल, हां 8 इळांचं साल काढायचं आणि तो मिक्सरला फिरवून घ्यायचा किंवा चाळणीवरती. म्हणजे पूर्वी मी आजीचं वगैरे बघितलंय, ती चाळणीवरती असं करत करत सगळं करायची. हां चोथा नाही घ्यायचा आहे आपल्याला सांदण किंवा फणसाचा रस काढून ठेवताना, तर तेवढं एक लक्षात ठेवा. मी मागे उशी ठेवली ती. बघ गरम. हे जास्त गोड लागलं ना तिने बनवल्यावर. है ना? असं सांगायला ते जास्त गोड लागलं हे तिच्या जास्त हाताची. गोड लागलं. हा. हा कापा बरका नको. बरका बरका, बरका बरका. कांद्याला रस नसतो जास्त. मला कळतच नाही. फणस कापा हा कापा आहे का बरका आहे, हे बरका आहे का बरका बरं का? मला तर आता कळलं की 2 प्रकार असतात. आणि भाजीची कोयरी म्हणतात ना, भाजीचा कुयरी फणस- कुयरी कोयरी कोय आंब्यात असते, फणसाची कुयरी. कुयरी असते ज्याची कुयरी जी आणि हळद हळद कुंकवाची आहे, कुंकवाची ती पण कुयरी. कुयरी. हम्म. आता बास, आता गाडी चालवायची. नक्की. एखादा ड्रायव्हर बघायचा का तात्पुरता, पण कोमेंडी पर्यंत. जर कोणाला सांदण या शब्दाचा अर्थ माहिती असेल आणि याला सांदण काय म्हणतात, का म्हणतात, त्याला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि ही रेसिपी कशी वाटली, आरोहीने कशी करून दाखवली आहे, अर्थात कमालच झाली आहे, पण तरी तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि घरी केलीत ही रेसिपी की तेही मला कळवा. तर मी खाते आधी, मग बाकी बोल. चला आता निघूया.